नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे स्वामी कृपा या चॅनलमध्ये। देवघरातील कळसाच्या नारळाला कोंब फुटणे शुभ की अशुभ, संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुमच्या देवघरातील कळसाच्या नारळाला कधी कोंब फुटलेला पाहिला आहे का? अनेक लोक याला देवी लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत मानतात, तर काही जण याबद्दल संभ्रमात असतात। अखेर देवघरातील नारळाला कोंब फुटणे शुभ असते की अशुभ, यामागे धार्मिक मान्यता काय सांगते? वास्तुशास्त्र आणि शास्त्रानुसार याचे नेमके महत्त्व काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या रहस्याचा सविस्तर उलगडा करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। भारतीय संस्कृतीत नारळाला अत्यंत पवित्र मानले जाते। कोणतेही शुभ कार्य, पूजा, वास्तुशांती, गृहप्रवेश किंवा धार्मिक विधी असो, नारळाचा वापर आवर्जून केला जातो। विशेषतः देवघरातील कळसावर ठेवलेला नारळ हा श्रद्धा, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो। अशा वेळी जर त्या नारळाला अचानक कोंब फुटला तर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, हे शुभ संकेत आहेत की अशुभ संकेत आहेत? आज आपण या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नारळाचे धार्मिक महत्त्व। हिंदू धर्मात नारळाला श्रीफळ असे म्हटले जाते। श्री म्हणजे लक्ष्मी आणि फळ म्हणजे फलप्राप्ती, त्यामुळे नारळ हे देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते। पूजेत ठेवलेलं नारळ पवित्रतेचं प्रतीक असते, सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते, देवतांचे आशीर्वाद प्राप्त होण्याचे माध्यम मानले जाते, घरातील सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते। म्हणूनच देवघरातील नारळाला विशेष महत्त्व दिले जाते। नारळाला कोंब का फुटतो? वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर नारळ हे एक बीज आहे। योग्य तापमान, ओलावा आणि वातावरण मिळाल्यास त्यातून कोंब फुटू शकतो, म्हणजेच नारळाला कोंब फुटणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे। परंतु धार्मिक श्रद्धेनुसार यामागे काही शुभ संकेत असल्याचे मानले जाते। धार्मिक मान्यतेनुसार कोंब फुटणे शुभ का मानले जाते? अनेक ज्योतिषी, वास्तुतज्ञ आणि धार्मिक ग्रंथांमध्ये कोंब फुटलेला नारळ अत्यंत शुभ मानला जातो। पहिलं, लक्ष्मी आगमनाचा संकेत। असे मानले जाते की देवघरातील नारळाला कोंब फुटणे म्हणजे माता लक्ष्मीचे विशेष कृपा मिळण्याचा संकेत असतो। यामुळे धार्मिक स्थितीत सुधारणा होऊ शकते, अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात, घरात धन प्राप्तीचे योग निर्माण होतात। दुसरं, सकारात्मक ऊर्जेची वाढ। कोंब म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात, म्हणून घरातील नकारात्मकता कमी होते, सकारात्मक विचार वाढतात, कुटुंबातील वातावरण आनंदी राहते। तिसरं, शुभ कार्य पूर्ण होण्याचे संकेत। अनेकांच्या अनुभवानुसार कोंब फुटल्यानंतर नोकरीची संधी मिळाल्या, व्यवसायात प्रगती झाली, विवाह किंवा इतर शुभ कार्यांचे योग जुळून आले। चौथं, देवकृपेचा संदेश। श्रद्धेनुसार देवघरातील कोंब फुटलेला नारळ हा देवाच्या कृपेचा आणि संरक्षणाचा संकेत मानला जातो। काही ठिकाणी अशुभ का मानले जाते? काही भागात वेगवेगळ्या लोक परंपरा आहेत। काही जण कोंब फुटलेल्या नारळाला अशुभ मानतात, परंतु यासाठी कोणताही ठोस धार्मिक पुरावा उपलब्ध नाही। बहुतेक धार्मिक तज्ज्ञांच्या मते कोंब फुटणे अशुभ नाही, तो नैसर्गिक आणि सकारात्मक संकेत मानला जातो। भीती किंवा श्रद्धा बाळगण्याची गरज नाही। कोंब फुटल्यावर काय करावे? जर देवघरातील नारळाला कोंब फुटला असेल तर पहिले तर देवाचे आभार माना। सर्वप्रथम देवापुढे नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त करा। नारळाची पूजा करा, हळदी कुंकू लावा, फुलं अर्पण करा, दिवा लावा वा त्या पाण्यात विसर्जन करा। जर नारळ जुना झाला असेल तर योग्य विधीने विसर्जित करू शकता। चौथं, रोप लावू शकता, रोप म्हणून लावू शकतो, जागा उपलब्ध असल्यास तो नारळ जमिनीत लावू शकता, हे अत्यंत शुभ मानले जाते। वास्तुशास्त्र काय सांगते? वास्तुशास्त्रानुसार कोंब फुटलेला नारळ वाढ आणि विकासाचे प्रतीक आहे, घरातील प्रगतीचे ऊर्जा निर्माण करतो, आर्थिक उन्नतीचे संकेत देतो, म्हणून वास्तुशास्त्रातही हा संकेत सकारात्मक मानला जातो। लोकांच्या श्रद्धा आणि अनुभव। अनेक भक्त सांगतात की कोंब फुटल्यानंतर घरातील वातावरण बदलले, आर्थिक समस्या कमी झाल्या, मानसिक शांती मिळाली, देवावरील श्रद्धा वाढली। हे वैयक्तिक अनुभव असले तरी अशा अनेक कथा समाजात प्रचलित आहेत।
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी कोंब फुटणे किंवा ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. नारळाला कोंब फुटणे ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. धार्मिक दृष्टिकोनातून ते शुभ मानले जाते. यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. अंधश्रद्धा पसरवू नये. श्रद्धा आणि सकारात्मक विचार ठेवावेत. देवघरातील कळसाच्या नारळाला कोंब फुटणे हे सर्वसाधारणपणे शुभ संकेत मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार हे लक्ष्मी कृपा, समृद्धी, नवीन संधी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. वैज्ञानिक दृष्ट्या ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी भारतीय संस्कृतीत त्याला शुभतेचे स्वरूप दिले गेले आहे. म्हणून जर तुमच्या देवघरातील नारळाला कोंब फुटला असेल तर त्याकडे भीतीने नव्हे तर श्रद्धा, सकारात्मकता आणि कृतज्ञतेने पहा. देवाच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि चांगल्या कर्मांचा मार्ग स्वीकारा. अशी श्रद्धा आणि सकारात्मकता जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणण्यात मदत करू शकते. श्री स्वामी समर्थ. मंडळी, देवघरात कळसाच्या नारळाला कोंब फुटणे हे बहुतांश धार्मिक मान्यतेनुसार शुभ आणि सकारात्मक संकेत मानले जाते. मात्र याकडे अंधश्रद्धेने नव्हे तर श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मकतेच्या दृष्टीने पाहणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आणि रोचक विषयासह. त्याबद्दल धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.